मी कोणत्याही व्यक्तीने केलेल्या हिंसेचं किंवा बंदूक उचलणाऱ्याच्या कृतीचं समर्थन करत नाही, पण मला पडलेला प्रश्न वेगळा आहे. बिहारच्या एका भारत तिवारी नावाच्या पोरानं न्यायासाठी बंदूक उचलली. पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला. त्यानंतर लगेचच काही विशिष्ट लोकांनी आणि IT सेलनी मेल्या त्या तिवारीला त्याला भगतसिंग घोषित केलं, त्याला क्रांतिकारी म्हणणं सुरू केलं. बरं, मग मला प्रश्न पडला की असंच फुलनदेवीनं न्यायासाठी बंदूक उचलली, ती डाकू घोषित झाली. एखाद्या आदिवासीनं बंदूक हातात घेतली, तो अपराधी घोषित केला. OBC अशोक मेहतानी बंदूक उचलली, त्याला अपराधी घोषित केलं. जेव्हा जेव्हा इतर कोणी व्यवस्थेच्या किंवा वैयक्तिक कारणासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारतो तेव्हा त्याला गुन्हेगार म्हटलं जातं, गुन्हेगारच म्हटलं गेलं पाहिजे. पण आपलं ते बाब्यान दुसऱ्याचं ते काटतं हे कुठपर्यंत? खरे स्वातंत्र्यवीर भगतसिंग असतील, राजगुरू, सुखदेव, बोस, आझाद ते बाजूला, त्यांचं नाव पण नाही घ्यायचं आणि माफीवीराचं बळच रंगू उदात्तीकरण करायचं, नथुरामाचं उदात्तीकरण करायचं, हे बरं नाही. हत्यार तेच, हिंसा तीच, मग एका व्यक्तीला क्रांतिकारी आणि दुसऱ्याला गुन्हेगार ठरवण्याचा आधार नेमका काय आहे? हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. मी यापैकी कोणाच्याही हिंसेचं समर्थन करत नाही. आपण संविधानाला मानणारा मराठा आहे आणि संविधान शांतीचा संदेश देतो. लोकशाहीत बंदुकीपेक्षा पेनला जास्त वजन आहे. पण काही समूह एकच प्रकारच्या कृतीकडे वेगवेगळ्या नजरेनं का पाहतात, हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला का? तुमचं मत कमेंटमध्ये मांडा. अशाच विचार प्रवर्तक विषयासाठी आपलं नवीन चॅनल पहिलं फॉलो करा. जय शिवराय, जय भीमराय, जय संविधान.